व्हिडिओचा हा तिसरा भाग। या तिसऱ्या भागामध्ये आपण अंक चौथ्यामधील प्रवेश तिसरा वाचणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। स्थळ आहे बंड गार्डन, त्यामधली पात्रे सुधाकर व नंतर इतर मंडळी। सुधाकर म्हणतो, काय चमत्कारिक माझी स्थिती झाली आहे। लहानपणापासून या बागेची शोभा माझ्या पुऱ्या ओळखीची, पण आज तिच्याकडे नव्यानं पाहिल्यासारखं वाटतं। सुंदर परंतु निर्दोष वस्तूकडे पतित मनाला ओशाळेपणामुळं उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा धीर होत नाही। अगदी लहानपणी एका इंग्रजी गोष्टीत 20 वर्षांच्या अखंड झोपेतून जागा झालेल्या एका मनुष्याची प्रथम जगाकडे पाहताना जी विचित्र मनस्थिती वर्णिली आहे, तिचं आज मला अनुभवानं प्रत्यंतर पटत आहे। या बागेकडेच काय, पण एकंदर जगाकडेच पाहताना माझ्या दृष्टीतला हा भित्रा ओशाळेपणा कमी होत नाही। दारूसारख्या हलक्या वस्तूंच्या नादानं, ज्या सोज्वळ समाजातून, प्रतिष्ठित परिस्थितीतून, बरोबरीच्या मानसातून, अगदी मानसातूनच मी उठलो, त्या जगात हे काळं तोंड पुन्हा घेऊन जाताना मला चोरट्यासारखं होतं आहे। या सुंदर जगात माझी जागा मला पुन्हा मिळेल का? अजून तोंडाला दारूची दुर्गंधी कायम असताना माझ्या पूर्वाश्रमीच्या जिवलग बंधूंना माझी तोंड ओळख तरी पटेल का? अजून दारूच्या धुंदीनं अंधुक असलेल्या माझ्या दृष्टीला माझी हरवलेली जागा हुडकून काढता येईल का? हजारो शंकांनी जीव कासावीस होऊन उदार सज्जनांच्या समोर सुद्धा आश्रयासाठी जाण्याची माझ्या चोरट्या मनाला हिम्मत होत नाही। फार दिवस परक्या ठिकाणी राहून परत आलेल्या प्रवाशाला आपल्या गावात हिंडताना किंवा बिछाण्यात फार दिवस खितपत पडून आजारातून उठलेल्या रोग्याला आपल्या घरातच फिरताना असाच अपुरा नवेपणा वाटत असतो खरा, पण पहिल्याला प्रियजनांच्या दर्शनाची उत्कंठा आणि दुसऱ्याला पुनर्जन्माच्या लाभाचा निर्दोष आनंद जो पवित्र धीर देतो, तो घाणेरड्या व्यसनानीच दुबळ्या झालेल्या पश्चातापाला कोठून मिळणार? आज अजून कोणीच कसं फिरकत नाही इकडे तिकडे पाहून, अरे रे, हे लोक यावेळी कशाला इथं आले? दारूच्या खानाखुणा अजून अंगावर आहेत। अशा स्थितीत निर्व्यसनी जगात जाववत नाही, म्हणून मद्यपानाच्या स्नेहातल्याच ज्या वजनदार लोकांनी अडल्या वेळी मला सहाय्य देण्याची वारंवार वचने दिली, त्यांची भेट घेण्याच्या अपेक्षेनं मी इथं आलो। तो माझ्या गतपातकांची ही मूर्तिमंत पिशाच माझ्या पुढे दत्त म्हणून उभी राहिली। शास्त्री आणि खुदा बक्ष तिथं येतात। शास्त्री म्हणतात, शाबास सुधाकर, चांगलाच गुंगारा दिलास, तुला हुडकून थकलो। अखेर म्हटलं, मध्येच तंद्री लागून कुठं समाधिस्थ झालास की काय कोण जाणे। खुदा बक्ष म्हणतो, सगळ्या बैठका आखाडी पायाखाली घातले। चुकला फकीर मशिदीत सापडायचा म्हणून सारे गुत्ते देखील पालथे घातले। शास्त्री म्हणतो, गुत्तेच पालथे घातले, त्यातल्या बाटल्या नव्हेत। खुदा बक्ष म्हणतो, अरे यार, साऱ्या गटाराचा सुद्धा गाळ उपसला, पण तुझा कुठं पत्ता नाही। शास्त्री म्हणतो, बरंच खा साहेब, आता उगीच वेळ घालवू नका। सुधाकर, तळीरामाचा आजार वाढत चालल्यामुळं त्यांच्या भोवती आळीपाळीनं पहाऱ्यासाठी जागता सप्ताह बसवायचा आहे। तेव्हा त्याचा कार्यक्रम ठरविण्यासाठी आपल्या मंडळाची खास बैठक बसायची आहे, म्हणूनच लवकर क्लबात चाल। सुधाकर म्हणतो, तळीरामाचा प्राण जात असला तरी
आता मला क्लबात जायचं नाही. खुदा बक्ष म्हणतो, असा वैतागलाच कशानं? बैठक नुसतीच नाही. सुधाकर म्हणतो, एकदा सांगितलं ना मी येणार नाही म्हणून. आजच नाही, पण मी कधीच येणार नाही. खुदा बक्ष म्हणतो, वा, तू नाहीस तर बैठकीला रंग नाही. बर्फा वाचून विस्कीला तशी तुझ्या वाचून मजलशीला मजा नाही. सुधाकर म्हणतात, काय कसं सांगू तुम्हाला? मी दारू पिणं सोडलं आहे. दोघेही म्हणतात, काय सोडलं आहे? यानंतर? सुधाकर म्हणतात, हो, यानंतर. शास्त्री म्हणतात, काय भलतंच बोलतोस हे? दारूच्या धुंदीत सुद्धा तू असं कधी भरळला नाहीस. मद्यपान सोडून करणार काय तू? अरे वेड्या, एकदा एक गोष्ट आपली म्हणून जवळ केल्यावर पुढं अशी बुद्धी. अरे, स्वधर्मे निधन श्रेय परमधर्मो भयावह. काय खा साहेब? पदापक्ष म्हणतो, बराबर बोललात. अरे दोस्त, आपणा सो आपणा. चल, हे वेड सोडून दे. सुधाकर काहीच बोलत नाही. शास्त्री म्हणतात, चला हा साहेब, तापलेली काच आपोआप थंड पडू द्यावी हे उत्तम. निवविण्यासाठी पाणी घातलं की ती एकदम तडकायचीच. हा या घटकेपुरताच पश्चाताप आहे. स्मशान वैराग्यामुळं डोक्यात घातलेली राख फार वेळ टिकायची नाही. जरा धीरानं घ्या, म्हणजे आपोआपच गाडं रस्त्याला लागेल. सुधाकरा, आम्ही तर जातोच, पण तू आपणहून क्लबात आला नाहीस तर यज्ञोपवीत काढून ठेवीन. हे ब्रह्मवाक्य लक्षात ठेव. शास्त्री व खुदाबक्ष जातात. सुधाकर स्वतःच म्हणतात मनातल्या मनात, दारूच्या गटारात या पामर कीटकांच्या बरोबर आजपर्यंत मी वाहत आलो ना, पण यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? जळालेला उल्का मातीत मिसळून दगडा धोंड्यांच्या पंक्तीत बसतो. याचा दोष त्याच्या स्वतःच्याच अधपाताकडे आहे. जाऊ देत. यांच्याबद्दल विचार करणे इतके सुद्धा तसंही नाही. या दोघांची सारी विशेषणं माझी मलाच लावून घेतली पाहिजेत. माझी अशी दशा व्हायला, अरे रे, किती भयंकर दशा, तिची कल्पना सुद्धा करवत नाही. बुद्धिमत्तेच्या तीव्र अभिमानामुळं बहुतांशी बरोबरीच्या माणसांच्या सुद्धा हातात हात मिळविण्याची ज्यानं कधी कदर केली नाही, तो मी आज दारूच्या समुद्रातून बाहेर निघण्याकरता त्याच समुद्राच्या काठावर बसलेल्या नालायक माणसांच्या पायाचा आधार मिळविण्यासाठी आशेनं धडपडतो आहे. एक गृहस्थ येतो. सुधाकरा, या क्षुद्र मनुष्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आषाढभूत दृष्टीनं तोंडावर गरिबीचं कंगाल हसू आणून कृत्रिमपणानं पदर पसरायला तयार हो. त्याला नमस्कार करतो. तो गृहस्थ नमस्कार न घेता निघून जातो आणि स्वगतच म्हणत राहतो, अरे रे, निर्दय दुर्दैवा. सुधाकराच्या स्वाभिमानाला ठार मारण्यासाठी या बेपर्वाईच्या हत्याराखेरीज एखादा सौम्य उपाय तुझ्या संग्रही नव्हता का? आरंभी या शेवटच्या शास्त्राची योजना कशाला केलीस? तेवढ्यात दुसरा गृहस्थ येतो. दुसरा गृहस्थ म्हणतो, सुधाकराला पाहतो आणि स्वतःच म्हणतो, काय पिढा आहे पहा. हे अवलक्षण कशाला पुढं उभं राहिलं? या भिकारड्या दारूबाजाबरोबर उघडपणे बोलताना जर कुणी पाहिलं तर चार चौघात अंगावर शिंतोडे उडायचे. आता ही पिढा टाळायची कशी? मांजर आडवं आलं तर 30 पावलं मागं फिरावं. विधवा आडवी आली तर स्वस्थ बसावं. पोर आडवं आलं तर कापून काढावं. पण असं आपलंच पाप आडवं आलं तर कशी माघार घ्यावी? याचा कुठल्याही शास्त्रात खुलासा केलेला नाही. 4 शब्द बोलून वाटेतला धोंडा दूर केला पाहिजे. सुधाकर त्याला नमस्कार करतो. त्याला नमस्कार करून व कोरडे हसून सुधाकर म्हणतो, गृहस्थ म्हणतो, कोण सुधाकर? अरे वा, आनंद आहे. आणि घाईने जाऊ लागतो. सुधाकर म्हणतो, रावसाहेब,
आपल्याशी जरा दोन शब्द. जातो तिकडे. सुधाकर स्वतःच्या मनाशीच म्हणतो, याच्या पाजी संभावितपणापेक्षा पहिल्यानं केलेला उघड अपमान पुरवला. उभ्या जगानं प्रामाणिक हसण्यानं माझा तिरस्कार केला असता तरी सुद्धा याच्या हरामखोर हसण्यानं माझ्या हृदयाला जसा घाव बसला तसा बसला नसता. पाहत इकडे तिकडे पाहतो. हा तिसरा प्रसंग आहे. काही हरकत नाही. एकीमागून एक अपमानाच्या या सर्व पायऱ्या चढून जाण्याचा मी मनाशी पुरता निर्धार केला आहे. तेवढ्यामध्ये तिसरा गृहस्थ येतो. एकमेकांना नमस्कार करतात. तिसरा गृहस्थ म्हणतो, कोण तुम्ही? नाव काय तुमचं? कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. सुधाकर म्हणतो, दादासाहेब माझं नाव सुधाकर. तिसरा गृहस्थ म्हणतो, सुधाकर नाव सुद्धा ऐकल्यासारखं वाटतं. काय म्हणालात? सुधाकर नाही का? सुधाकर म्हणतात, दादासाहेब इतकं विचारात पडण्यासारखं याच काहीच नाही. आपल्या माझ्या अनेक वेळा गाठी पडल्या आहेत. आर्य मंदिरा मंडळाच्या बैठकीत आपण बंधुभावानं संकटकाळी मला सहाय्य करण्याची कित्येकदा वचनं दिली आहेत. दादासाहेब आज मी खरोखरी संकटात आहे आणि म्हणूनच त्या वचनांची आठवण देण्यासाठी. तिसरा गृहस्थ म्हणतो, बेशरम मनुष्या, भलत्या गोष्टींची भलत्या ठिकाणी आठवण करून द्यायची तुला लाज वाटत नाही? मूर्खा, पहिल्यानं मी तुला न ओशाळल्यासारखं केलं होतं. तेवढ्यावरूनच तू सावध व्हायला पाहिजे होतंस. दारूच्या बैठकीत दिलेली वचनं, केलेल्या अनोळखी ही सारी दारूच्या फुटलेल्या पेल्याप्रमाणे, खाण्यातल्या खरकट्याप्रमाणे तिथल्या तिथं टाकून द्यायच्या असतात. काळोखातली दारूबाज दोस्ती अशी उजेडात उजळ माथ्यानं वावरू लागली तर तुझ्याप्रमाणंच माझी ही बेआबरू भर चव्हाट्यावर नाचायला लागेल. दारूबाजीसारख्या हलक्या प्रकारात आमच्या बरोबरीच्या लोकांची मदत मिळत नाही. एवढ्यासाठीच आम्हा थोरा मोठ्यांना तेवढ्यापुरतं तुझ्यासारख्या हलकटात मिसळावं लागतं. पण ते अगदी तेवढ्यापुरतं असतं. पायखान्यातला पायपोस कोणी दिवाणखान्यात मांडून ठेवीत नाही. थोरा मोठ्यांच्या मैत्रीच्या आशेनं तुझ्यासारखे कंगाल दारूबाज मुद्दाम या व्यसनाशी सलगी करतात हे आम्हाला पहिल्यापासून ठाऊक असतं. चल जा, माझ्यासारखा आणखी कोणाला अशा संकटात पाडू नकोस. आणि जातो. सुधाकर म्हणतो स्वतःच्या मनाशी, दुर्दैवा, सुधाकराच्या निर्लज्जपणात अजून थोडी धुगधुगी आहे. चौथा ग्रस्त येतो आणि नमस्कार होतो. रावसाहेब, मला आपल्याशी दोन शब्द बोलायचे आहेत. माझं नाव सुधाकर. माझा चेहरा आपल्याला कुठंतरी पाहिल्यासारखा वाटत असेल, पण खरोखरी पाहता तो आपल्या पूर्ण परिचयाचा आहे. चौथा ग्रस्त म्हणतो, सुधाकर, असं तीव्रपणानं बोलायचं काय कारण आहे? तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे आणि आम्हाला हे बोलणं? सुधाकर म्हणतो, उतावळेपणानं आपल्या उदार मनाचा उपमर्द केला याची क्षमा करा. पण मला आता मिळालेल्या अनुभवाच्या औषधाचा कडवटपणा अजून माझ्या तोंडात घोळत आहे. प्रसंगात सापडलेल्या आपल्या जिवलग मित्राचं नाव आठवत नसलं म्हणजे आपल्या सोयीसाठी त्याला नावं ठेवायला सुरुवात करावी, हा जगातला राजधर्म आहे. ओळखीचा चेहरा पटत नसला म्हणजे इतका चिकित्सकपणा दाखवावा लागतो की हुंडीवरची सही पटवून घेताना पेढीवरच्या कारकुनानं सुद्धा तो कित्या दाखल पुढं ठेवावा. पण जाऊ द्या, तुमच्यासारख्या सत्पुरुषाला हे ऐकविणं असभ्यपणाचं आहे. रावसाहेब, मी आज विलक्षण परिस्थितीत आहे. मला एखादी नोकरी पाहिजे. अतिशय काकुळतीनं आपणाजवळ एवढी भीक रावसाहेब, अगदी पदर पसरून भीक मागतो की कुठं तरी एखादी नोकरी मला लावून द्या. म्हणजे 3 जीवांचा
त्याचा कंठ दाटून येतो. चौथा ग्रस्त म्हणतो, तुम्हाला नोकरी? सुधाकर, तुम्हाला आम्ही नोकरी काय पाहून द्यायची? तुमची विद्वत्ता, तुमची हुशारी, तुमची लायकी. सुधाकर म्हणतो, माझ्या लायकीबद्दल कशाला या थोर कल्पना? माझी लायकी एखाद्या जनावरापेक्षाही हलक्या दर्जाची आहे. पट्टेवाल्याची, हमालाची कुठली तरी नोकरी रावसाहेब. 3 पोटांचा प्रश्न आहे म्हणून पंचायत, नाहीतर एका पोटासाठी गाढवाच्या रोज मुऱ्यावर कुंभाराचा उकिरडा वाहण्याची सुद्धा आता माझी तयारी आहे. चौथा ग्रस्त म्हणतो, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे, आम्ही तुमच्यासाठी काय नाही करणार? आहे एक नोकरी, दरमहा 15 पर्यंतची. सुधाकर म्हणतो, फार झाले 15 रावसाहेब. चौथा ग्रस्त म्हणतो, पण ती आहे कंत्राटदाराकडे स्टोर सांभाळण्याची. खोरी फावडी होय नव्हे, म्हणजे आज 50-50 जंगम माल तुमच्या हाती खेळायचा. आणि राग मानू नका सुधाकर, तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे, तुमच्याजवळ खोटी भाषा नाही व्हायची. त्या जागी अगदी लायक सचोटीचा माणूस पाहिजे. हो, एखादा छंदी फंदी असला आणि त्यानं निशा पाण्यासाठी 2 डाग नेले कलालाकडे, निदान त्याला जामीन तरी हवाच. सुधाकर म्हणतो, मग माझ्यासाठी आपण जमीन की पत्करायला? चौथा ग्रस्त म्हणतो, आता काय सांगावं सुधाकर, तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे, तुमच्याजवळ आपलं स्पष्ट बोलायचं. हे बघा, तुम्ही बोलून चालून व्यसनी. तुमची जमीन की म्हणजे धोत्रात निखारा बांधूनच हिंडायचं. हो, तुम्हीच सांगा, व्यसनी माणसाचा भरवसा काय घ्या? म्हणून माझं आपलं तुम्हाला हात जोडून सांगणं आहे की मला या संकटात आमच्या पाठच्या भावासारखे तुम्हाला नाही म्हणायचं जीवावर येतं अगदी, पण तुम्हीच दुसऱ्या कोणाला तरी. हो, तेही खरंच, दुसरं कोण मिळणार? हो, जाणून बुजून काट्यावर पाय द्यायचा मोठं कठीण कर्म आहे. जग म्हणजे एवढ्यासाठी तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे, तेव्हा तुम्हाला उपदेश करायचा आम्हाला अधिकारच आहे. तात्पर्य काय की दारू पिणं चांगलं नाही. दारू म्हटली की माणसाची पत गेली, नाचक्की झाली. दरवाजात कोणी उभं करायचं नाही, खऱ्या कळवळ्याचं कोणी भेटायचं नाही. सगळे दादा बाबा म्हणून लांबून बोलतील. पाठचा भाऊ ओळख द्यायचाच. तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे म्हणून सांगायचं तुम्हाला. सुधाकर, तुम्ही दारू सोडा. बरं, येऊ आता, वेळ झाला. आणि तो जातो. सुधाकर स्वतःच्या मनाशी बोलतो, बस, दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची आता माझ्यात ताकद नाही. रात्री प्यालेल्या दारूची घाण अजून ज्याच्या तोंडाभोवती घोटाळत आहे, त्यानं मला दारू सोडण्याचा उपदेश करावा. जोड्याजवळ उभं राहण्याची ज्याची लायकी नाही, त्यानं जोड्यानं माझं मोल करावं. जिथं कवडी किमतीची कंगालानी माझी पैजारानी पायमल्ली केली, तिथं सद्गुणी मनुष्याची सहानुभूती मला कशी मिळणार? दारूबाज दोस्तानी लाथाडलेलं हे थोबाड आता कुणाला कसं दाखवू? माझं उपाशी बाळ, काबाड कष्ट उपसणारी शेंदू, याच्या पुढं कोणत्या नात्यानं जाऊन उभा राहू? देव खूप बा, नालायक नवरा, माती मोलाचा मनुष्य, 1.5 दमडीचा दारूबाज. देवा देवा, कशाला या सुधाकराला जन्माला घातलंस आणि जन्माला घालून अजून जिवंत ठेवलंस? मी काय करू? कुठं जाऊ? या जगातून बाहेर कसा जाऊ? कोणत्या रूपानं मृत्यूच्या गळ्यात मागर मिठी मारू? पण सुदृढ मनाला सुद्धा आत्महत्येसाठी मृत्यूच्या उग्र रूपाकडे पाहताना भीती वाटते. मग दारूबाज दुबळ्या मनाला एवढं धैर्य कुठून येणार? दारूबाजाच्या ओळखीचं मृत्यूचं एकच रूप म्हणजे दारू. तडफडणाऱ्या जीवाच्या जांचण्या बंद करण्याचा दारू खेरी जाता मार्ग नाही. मुला सकट माणुसकीला, सिंधू सकट संसाराला, सद्गुणा सकट सुखाला, जगा सकट जगदीश्वराला सुधाकराचा हा निर्वाणीचा निराशेतला शेवटचा प्रणाम. आता यापुढं एक दारू, प्राण जाईपर्यंत दारू, शेवटपर्यंत दारू. तो जातो, पडदा पडतो, प्रवेश तिसरा संपतो. प्रवेश
चौथा सुरू होतो. स्थळ आहे तळीरामाचे घर, त्यामध्ये असणारी पात्रे शास्त्री बुवा, तळीराम आजारी व त्याचे मित्र वगैरे. खुदाबक्षी म्हणतो, काय शास्त्री बुवा, मिळाला का एखादा डॉक्टर वैद्य? शास्त्री म्हणतात, मिळालाच म्हणायचा, पण फार श्रम पडले शोधायचे. आधी तळीराम डॉक्टरचं किंवा वैद्याचं नावच काढू देत नव्हता मुळी. शेवटी सर्वांनी आग्रह केला तेव्हा दारू पिणारा डॉक्टर किंवा वैद्य मिळाला तर आणा म्हणून कबूल झाला. पुढे दारू पिणारा डॉक्टर किंवा वैद्य हुडकण्यासाठी आम्ही निघालो. सारा गाव डॉक्टरांनी आणि वैद्यांनी भरलेला, पण असा एखादा डॉक्टर वैद्य औषधापुरता सुद्धा मिळायची पंचायत. खुदाबक्ष म्हणतो, मग झालं काय शेवटी? शास्त्री म्हणतात, दारू पिणारा डॉक्टर शोधून काढण्यासाठी आपला सोन्या बापू अजून फिरतो आहे. गावात मला दारू पिणारा वैद्य काही आढळला नाही. शेवटी एक इसम मिळाला. खुदाबक्ष म्हणतो, वैद्य आहे ना पण तो? शास्त्री म्हणतात, वैद्य नाही, एका वैद्याच्या घरी औषधं खालायला नोकर होता तो पहिल्यानं. पुढं त्यानंच स्वतःचा कारखाना काढला आहे. आता म्हटलं चल, अगदी नाही त्यापेक्षा ठीक आहे हे झालं. आता यव्हानाच त्यानं यायचं कबूल केलं आहे. सोन्या बापू व डॉक्टर येतात. काय सोन्या बापू, दारू पिणारे डॉक्टर मिळाले वाटतं हे? सोन्या बापू म्हणतो, नाही, डॉक्टर नाही, ते नुसते दारू पिणारेच आहेत. पण डॉक्टरीची थोडी माहिती आहे यांना. मी आणलंच यांना आग्रहानं. तुमचे ते वैद्य काही आपल्याला पसंत नाहीत. शास्त्री म्हणतात, काय असेल ते असो. आपला आयुर्वेदावर अमळ विश्वास विशेष आहे. वैद्याला कळत नाही आणि डॉक्टरला कळतं. डॉक्टर साहेब, क्षमा करा, हे माझं आपलं सर्रास बोलणं आहे. असं का तुम्हाला वाटतं? सोन्या बापू म्हणतो, तसं नाही केवळ, पण या वैद्यांच्या जाहिरातीवरून मोठा वीट आला आहे. जो भेटतो त्याचं एक बोलणं, शास्त्रोक्त चिकित्सा, शास्त्रोक्त औषधं, अचूक गुणकारी औषधं, रामबाण औषधं, हटकून गुण, 3 दिवसात गुण, गुण न आल्यास दुप्पट पैसे परत, अनुपान खरडासोबत, टपाल खर्च निराळा. डॉक्टर म्हणतात, शिवाय सरते शेवटी आगगाडीच्या डब्यातल्या सारखी धोक्याची सूचना. परीक्षा करणे इतकंच अवघड होऊन बसलं आहे. वैद्याविषयी आमचा अनावर नाही. आम्हाला एखादा का होईना पण खरा वैद्य पाहिजे. वैद्य प्रवेश करतो. वैद्य म्हणतो, आपली मनीषा पूर्ण झालीच म्हणून समजा. आपणाला एखादा खरा वैद्य पाहिजे ना. मग हा पहा, तो आपल्या पुढे उभा आहे. आमची औषधं अगदी शास्त्रोक्त असून रामबाण असतात. हटकून गुण, 3 दिवसात गुण, गुण न आल्यास दुप्पट पैसे परत, अनुपान खरडासोबत, टपाल खर्च निराळा, विशेष सूचना. सोन्या बापू म्हणतो, म्हणजे आपली धोक्याची सूचना. हे घ्या डॉक्टर साहेब, ऐका आता. डॉक्टर मोठ्याने हसतो. वैद्य म्हणतो, काय हो, काय झालं असं एकदम हसायला? डॉक्टर म्हणतो हसत हसत, मूर्ख आहात झालं. वैद्य म्हणतो, अल्प परिचयानं दुसऱ्याला एकदम मूर्ख म्हणणारा स्वतःच मूर्ख असतो. डॉक्टर म्हणतात, पण अल्प परिचयातच आपला सारा मूर्खपणा स्पष्टपणानं दाखविणारा त्यापेक्षाही मूर्ख असतो. शास्त्री म्हणतात, ते राहू द्या तूर्त. तळीरामाला उठवायला काही हरकत नाही ना? तळीराम, अरे तळीराम, उठ बाबा. हे वैद्य आणखी डॉक्टर आले आहेत. तळीराम उठून बसतो. डॉक्टर म्हणतात, काय हो सोन्या बापू, हे वैद्यबुवा इथं औषध देण्यासाठीच आले आहेत का? वैद्य म्हणतो, अहो, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार माझा आहे. शास्त्री बुवाला म्हणतात, काय हो शास्त्री बुवा,
मी असताना आणखी यांना आणण्याची काय जरुरी होती? म्हण्या बापू म्हणतो, हे पहा वैद्यराज, तुम्हा दोघांचे पंथ अगदी निरनिराळे आहेत, म्हणून आम्ही मुद्दाम दोघांनाही आणलं आहे. हो, अधिकस्य अधिक फलः. वैद्य म्हणतो, भलतंच काहीतरी. नवऱ्या मुलीला एका नवऱ्याच्या ठिकाणी 2 नवरे, किंवा एखाद्याला एका बापाच्या ऐवजी 2 बाप. म्हण्या बापू म्हणतो, वैद्यराज, असे एकेरीवर येऊ नका. आता आलाच आहात तेव्हा दोघंही सलोख्यानं तळीरामाला औषध द्या म्हणजे झालं. तळीराम म्हणतो, शास्त्री बुवा, एकट्या वैद्यानं किंवा डॉक्टरानं मी मरण्यासारखा नव्हतो, म्हणून का तुम्ही या दोघांनाही आणलं? डॉक्टर म्हणतो, आपला असा समज या राजश्रींच्या औषधामुळं झालेला आहे. खरोखरीच यांच्या औषधात काही जीव नसतो. तळीराम म्हणतो, औषधात जीव नसेना का, रोग्याचा जीव घेण्याची शक्ती असली म्हणजे झालं. वैद्य म्हणतो, नाही, आमची औषधं तशी नाहीत. हे पहा, डोळ्यांचं औषध. एकाला दिसत नव्हतं, त्याला हे दिलं, आता त्याला अंधारात सुद्धा दिसतं. डॉक्टर म्हणतात, यांच्या तोंडाला कुलूप घालील अशी त्या औषधावरची कडी आहे आमच्याजवळ. आमचं डोळ्यांचं औषध एका जन्मांधाला दिलं, त्याला अंधारात तर दिसतंच, पण डोळे मिटून घेतले तरी सुद्धा दिसतं. तळीराम मनाशीच म्हणतो, मला एकंदर 16-17 रोग आहेत. त्यापैकी जलोदर हा माझा जीव घेईल असं मला वाटत होतं, पण यांच्या या चढाओढीवरून या दोघांपैकीच कोणीतरी पैज जिंकणारच वाटतं. वैद्य म्हणतो, मग काय, काढू मी आपली औषधं? डॉक्टर म्हणतो, अहो राहू द्या आपलं शहाणपण आपल्याजवळच, मी देणार आहे यांना औषध. तळीराम म्हणतो, अहो वैद्यराज, डॉक्टर साहेब, असे आपापसात भांडून तुम्ही जर एकमेकांचा जीव घेऊ लागलात तर मग माझा जीव कोण घेईल? असे भांडू नका. मी आपल्या मरणाचं अर्ध श्रेय तुम्हा दोघांनाही वाटून द्यायला तयार आहे. हां, काढा वैद्यराज तुमची औषधं. वैद्य म्हणतो, या पहा मात्रा, याच पाहून तुमचा वैद्याबद्दलचा सारा विकल्प दूर होईल. जनुभाऊ म्हणतो, अबब, काय या मात्रा, एखाद्या नवशिक्या कवीच्या पदातून सुद्धा मात्रांचा इतका सुकाळ नसेल. वैद्य म्हणतो, ही पहा चूर्ण, ही सत्व, ही भस्म, हे सुवर्ण भस्म, हे मौक्तिक भस्म, हे लोह भस्म. तळीराम म्हणतो, प्राण घेण्याच्या शास्त्रात सुद्धा काय दगदग आहे ही. रोगाला निसत्व करण्यासाठी आधी इतक्या पदार्थांची सत्व काढायची तयारी, एक देहाचं भस्म करण्यासाठी इतकी भस्म करण्याची तालीम. जनुभाऊ म्हणतो, एकूण वैद्याच्या हाती सापडलेला रोगी जिवंत सुटणं कठीणच. हो, प्रत्यक्ष लोखंडाचंही भस्म करण्याची ज्याची तयारी, त्याच्यापुढं रोगी शरीराची काय कथा. वैद्य म्हणतात, हां, या औषधाची अशी थट्टा करणं पाप आहे. प्राणापेक्षाही अमूल्य आहेत ही औषधं. जनुभाऊ म्हणतो, तरीच रोग्याचा प्राण घेऊन शिवाय पैसेही घेता औषधाबद्दल. वैद्य म्हणतो, उगीच शब्दंछल नका करू नासा. अशी तशी औषधं नाहीत ही. खुशाल डोळे मिटून ही औषधं घ्यावीत. तळीराम म्हणतो, आणि औषधं घेऊन पुन्हा डोळे मिटावेत. जनुभाऊ म्हणतो, ते मात्र कायमचे. खरंच राजासाठी तयार केलेली पक्वान्न स्वयंपाक्याला अगोदर खावी लागतात. त्याप्रमाणे रोग्याबरोबर वैद्यानंही औषधं घेण्याची वहिवाट असायला हवी होती. मग मात्र हा घातूक मसाला तयार करताना वैद्यांनी जरा विचार केला असता. तळीराम म्हणतो, खरंच काय ही औषधाची गर्दी. काय हो डॉक्टर, वैद्यावर नाही का औषध? वैद्य म्हणतो, असं म्हणू नये. वैद्याबद्दल असा अविश्वास दाखवू नये. वैद्य हाच रोग्यांचा खरा जिवलग मित्र असतो. तळीराम म्हणतो, रास्त आहे. एरवी रोग्याच्या जीवाशी इतकी लगट कोण करणार.
डॉक्टर म्हणतो, अहो सोन्या बापू, उगीच काय पोरखेळ मांडला आहे हा? वैद्याच्या औषधानं कुठं रोग बरे व्हायचे आहेत का? बापानं औषध घ्यावं तेव्हा मुलाच्या पिढीला गुण यायचा. वैद्य म्हणतो, असतू तरी पुष्कळ आहे. वैद्याच्या औषधानं मुलगा जिवंत तरी राहतो. डॉक्टरच्या बाबतीत मात्र बाप औषधानं मरायचा आणि मुलगा बिलाच्या हबक्यानं मरायचा. डॉक्टर म्हणतो, कुचेष्टेने सर्वत्र प्रतिष्ठा वाढतेच असं नाही बरं का. देशी औषधांचा गुण सावकाशीनं येतो हे तुमचे लोकच कबूल करतील. तीच विलायती औषधांचं पहा. औषधं घेण्यापूर्वीच्या आणि औषधं घेतल्यानंतरच्या रोग्याच्या स्थितीत 3 दिवसात जमीन अस्मानचा अंतर. वैद्य म्हणतो, सत्य आहे. म्हणजे रोगी जमिनीवर असायचा, तो 3 दिवसात आसमानात जायचा. डॉक्टर म्हणतो, डॉक्टरी विद्येचा अपमान होतो आहे हा. वैद्य म्हणतो, आणि आयुर्वेदाची आपण हेटाळणी केलीत केव्हा? मी आयुर्वेदाचा एक आधारस्तंभ आहे. डॉक्टर म्हणतात, तू आयुर्वेदाचा आधारस्तंभ? अरे रे, औषधी कारखान्यात रोजावर खल चालवायला मजूर म्हणून तू होतास. एवढाच आयुर्वेदाच्या नावाला तुझा विटाळ. तू एकदा वैद्य का आहेस? वैद्य म्हणतो, हात दाखवून अवलक्षण करून घेतलंस खरं. मग तू तरी डॉक्टर आहेस वाटतं. खलताना देशी औषधं माझ्या हाताला तरी लागली होती. आणि तू डॉक्टर तर नाहीसच, पण नुसता कंपाऊंडर सुद्धा नाहीस. एका डॉक्टरच्या दवाखान्यात थकलेली बिलं वसूल करण्याचं तुझं मूळचं काम इतक्या हलक्या वशिल्यानं डॉक्टरी विद्येशी नातं जोडून आयुर्वेदाचा अपमान करीत आहेस. मन्या बापू म्हणतो, अहो गृहस्थ हो, तुमच्या बोलाचालीत आयुर्वेद, वैद्य, डॉक्टरी विद्या, डॉक्टर असली मोठाली नावं कशाला हवीत? तुम्ही एकमेकांच्या नालस्त्या केल्यानं त्या मोठाल्या नावांना काही धक्का पोचत नाही. तुम्हा नामधारकांचा त्या पवित्र नावाशी काय संबंध आहे? वाऱ्यानं नकाशा फडफडला म्हणून काही देशात धरणीकंप होत नाही. आता आलाच आहात तेव्हा एकोप्यानं नीट तळीरामाची प्रकृती पहा आणि सुखाच्या पावली आपापल्या घरी परत जा. हां, तळीराम हो पुढं. वैद्यराज, डॉक्टर, आता वादंग नको उगीच. डॉक्टर, तुम्ही याची उजवी बाजू तपासा आणि वैद्यबुवा तुम्ही याची डावी बाजू सांभाळा. दोघे तळीरामाला तपासू लागतात. वैद्य म्हणतो, काय करावं? शास्त्रात उजव्या हाताची नाडी पाहावी असं आहे. इथं आमच्या नाड्या आखडल्या. याच्या डाव्या बाजूला ही नाडी पुरताची एक छोटासा उजवा हात असता तर काय बहार आली असती. डॉक्टर म्हणतात, नाडी झाली, आता जीभ काढा पाहू. वैद्य म्हणतात, हां शास्त्री बुवा, यांना आवरा. जीभ कोणाची? यांची का आमची? जीभ कोणालाच बघता यायची नाही. रोग्याला 2 तोंड असती तर गोष्ट निराळी. तुर्तास जीभ लढ्यात पडली आहे. नुसता हात पाहण्यावरच भागवलं पाहिजे. तळीराम स्वतःशीच म्हणतो, काय करू? चांगला असतो तर एकेकाला असा हात दाखविला असता की एका तोंडाची 2 तोंड झाली असती. डॉक्टर म्हणतात, नाडी फार मंद चालते. वैद्य म्हणतात, नाडी फार जलद चालते. डॉक्टर म्हणतो, थंडीनं हातपाय गार पडले आहेत. वैद्य म्हणतो, तापानं अंगाला हात लावत नाही. डॉक्टर म्हणतात, झोप लागत नाही. वैद्य म्हणतो, सुस्ती उडत नाही. डॉक्टर म्हणतो, रक्तसंचय कमी झाला आहे. वैद्य म्हणतो, रक्तसंचय फाजील झाला आहे. डॉक्टर म्हणतात, पौष्टिक पदार्थांनी रक्ताचा पुरवठा केला पाहिजे. वैद्य म्हणतो, फासण्या टाकून रक्तस्राव करविला पाहिजे. डॉक्टर म्हणतात, नाही तर क्षयावर जाईल. वैद्य म्हणतो, नाही तर मेदवृद्धी होईल. तळीराम म्हणतो, काय हो, ही परीक्षा आहे का थट्टा आहे? दोघांच्या सांगण्यात जमीन आसमानचं अंतर.
शास्त्री बुवा, यापैकी एकट्यानं मी मरण्याजोगा नव्हतो म्हणून या दोघांनाही आणलंच वाटतं. डॉक्टर म्हणतात, असं कसं म्हणता? शरीरात डावं उजवं हे असायचंच. अर्धशिशीच्या वेळी नाही का अर्धच डोकं दुखतं? एकीकडे एक डोळा येतो तरी एक डोळा जातो. वैद्य म्हणतात, शिवाय यांच्या आमच्या पद्धतीचा विरोध लक्षात घेतला पाहिजे. यांच्या आमच्या शास्त्रात कुठं जमत असेल तर एकमेकांशी न जमण्यात त्या मानानं हा एक फरक असायचाच. तळीराम म्हणतो, हां मग ठीक आहे. आता माझ्या शरीराची वाटेल तशी दुर्दशा करा. एक बाजू क्षयानं रोडावली असून दुसरी मेदानं फुगून दिसते असं सांगितलं तर पहिलवान बाजूच्या वतीनं काळी पहिलवान बाजूला मी हसून दाखवितो. इतकंच नाही तर एका बाजूनं मेलो असलो तर जित्या बाजूनं मेल्या बाजूला खांदा द्यायला सुद्धा माझी तयारी आहे. चालू द्या परीक्षा पुढं. डॉक्टर म्हणतात, तत्राप रोग प्रयत्न साध्य आहे. वैद्य म्हणतो, रोग अगदी असाध्य आहे. डॉक्टर म्हणतात, पथ्यपाणी केलं तर रोगी खडखडीत बरा होईल. वैद्य म्हणतात, धन्वंतरी जरी कोळून पाजला तरी रोगी जगायचा नाही. डॉक्टर म्हणतो, जीव गेला तरी रोगी मरायचा नाही. वैद्य म्हणतात, 3 दिवसात रोग्याचा मुर्दा पाडून दाखवितो. शास्त्री म्हणतात, अहो ही तुमची पैज होड नको आहे. औषधं काय द्यायचे ते द्या. डॉक्टर स्वतःशीच म्हणतात, आता या चोराला चांगलाच फसवितो. आणि मोठ्यानं बोलतात, ठीक आहे, माझ्याबरोबर मनुष्य द्या म्हणजे औषध पाठवतो. ते दिवसातून 3 वेळा दारूतून द्यायचं. दारूचा सारखा मारा ठेवावा लागेल. वैद्य म्हणतो, हे आमचं औषध. हे 3 दिवसातून एकदा घ्यायचं. पथ्य दारू न पिण्याचं. दारूच्या थेंबाचा स्पर्श यांना होता कामा नये. तळीराम म्हणतो, दारूचा स्पर्श नको असं काय? शास्त्री बुवा, उठवा या दोघांनाही. दारूचा स्पर्श नको काय? हां चला उठा. डॉक्टर, तुमचं काय औषध आहे ते पाठवा. आणि बाकीचा सारा दवाखाना त्या वैद्याला पाजा. आणि वैद्य बुवा, तुम्ही आपला सारा आयुर्वेद या डॉक्टरच्या घशात कोंबा. चला निघा. ते दोघेही जातात. काय नशिबाचा खेळ आहे पहा. औषधासाठी दारू प्यायला सुरुवात केली तो दारूसाठी औषध पिण्यावर मजल येऊन ठेपली. खुदा बख्श, काढा काही शिल्लक असेल तर. बस झाला हा पोर खेळ. ते दारू आणतात, सर्वजण पिऊ लागतात. तेवढ्यामध्ये सुधाकर येतो आणि सुधाकर म्हणतो, थांबा, सगळी संपवू नका. असेल नसेल तेवढी दारू आता मला पाहिजे आहे. एक खुर्ची, टेबल, 2-3 शिशे वगैरे घेऊन पुढे येतो व पेला भरतो. शास्त्री म्हणतात, का खुदाबख्श, आमचं म्हणणं खरं झालं की नाही? सुधाकर, तुझ्या स्वभावाची परीक्षा बरोबर झाली होती ना? तुझी प्रतिज्ञा फुकट गेली. सुधाकर पेला भरीत म्हणतो, माझ्या जोडीदार मूर्खांनो, तुम्हाला माझ्या स्वभावाची परीक्षा झाली नाही असे नाही, पण मला माझ्या दुर्दैवाची परीक्षा झाली नाही. मित्र हो, बोलल्या व न बोलल्याची एकदा मला माफी करा, पण यावेळी मला छेडू नका. जखमी झालेल्या सिंहाचं विव्हळणं ऐकूनसुद्धा भेकड सावजांना दूर व्हावं लागतं. मला हसायचं आहे, माझी कुचेष्टा करायची आहे. करा, खुशाल करा, पण एका बाजूला जाऊन करा. सर्वजण मागे जातात. यानंतरचा प्रवेश शेवटच्या पडद्यावर. सुधाकर ज्या रस्त्यानं जाणार आहे तिथे संगती सोबतीची त्याला जरुरी नाही. ये मदिरे ये, तू देवता नाहीस ही सांगायला जगातल्या पंडितांचा तांडा कशाला हवा? तुझ्या जुलमी जादूनं जडावलेल्या जनावराला सुद्धा कळतं की तू एक राक्षसी आहेस. तू घातकी राक्षसी आहेस. तू क्रूर राक्षसी आहेस, पण तू प्रामाणिक राक्षसी आहेस. गळा कापीन म्हणून म्हटल्यावर तू गळाच कापीत आली आहेस. घरादाराचा सत्यानाश करण्याचं वचन देऊन तू कधी अन्यथा कृती केली नाहीस. मृत्यूच्या दरवाजापर्यंत सोबत करण्याचं कबूल केल्यावर तू कधी माघार घेत नाहीस.
सुंदर चेहऱ्याचं तुझ्यामुळं भेसूर सोंग झालं तरी त्या चेहऱ्याची तुला चटकन ओळख पडते. तू एखाद्याचं नाव बुडविलंस तरी अनोळखी पाजीपणानं तू त्यांचं नाव टाकीत नाहीस. चल मदिरे, आपल्या अघोर घातूक शक्तीनं सुधाकराच्या गळ्याला मगरमिठी मार. मग या कंठा लिंगनानं सुधाकराचे प्राण कंठाशी आले तरी बेहत्तर. भराभर पेला भरतो तेवढ्यामध्ये रामलाल येतो व सुधाकराच्या हातातला पेला घावयास जातो. त्यावेळेस सुधाकर म्हणतो, बेकली नादान, दूर हो खबरदार. एक पाऊल पुढं टाकशील तर जा रामलाल. कोवळ्या पाडसाचा अघोर घास ओढून काढण्यासाठी आधी वाघाच्या उपाशी जबड्यात हात घाल. गिळलेला मणी उगाळून घेण्यासाठी दृष्टाळलेल्या नागाच्या तोंडात हात घाल आणि मग माझ्या समोरचा हा प्याला उचलण्यासाठी आपला तो हात पुढं कर. रामलाल म्हणतो, अरे रे सुधा, तुझ्या निश्चयाबद्दल सिंधुताईचा निरोप ऐकून मी मोठ्या आशेने रे इथं आलो आणि तू हा प्रकार दाखविलास. सुधाकर म्हणतो, त्यापेक्षाही मोठ्या आशेनं मी तो निश्चय केला होता. पण रामलाल म्हणतो, पण काय कपाळ. सोड सुद्धा, अजून तरी ही दारू समोर रे. सुधाकर म्हणतो, आता सोड. इतके दिवस दारू प्याल्यावर वेड्या, इतके दिवस कशाला? एकदाच प्याल्यावर दारू सोड वेड्या. दारू ही अशी तशी गोष्ट नाही की जी या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देता येईल. दारू ही एखादी चैनीची चीज नव्हे की शोका खातर तिची सवय आज जोडता येईल आणि उद्या सोडता येईल. दारू हे एखादं खेळणं नव्हे की खेळता खेळता कंटाळून ते उशा पायथ्याशी टाकून देऊन बिनधोक झोप घेता येईल. अजान मुला, दारू ही एक शक्ती आहे. दारू हे काळाच्या खात्यातलं अस्त्र आहे. दारू ही जगाच्या चालत्या गाड्याला घातलेली खीळ आहे. दारू ही पोरखेळ करता येण्यासारखी एखादी क्षुल्लक वस्तू असती तर तिच्याबद्दल एवढा गवगवा जगात केव्हाच झाला नसता. हजारो परोपकारी पुरुषांनी आपल्या देहाची धरणं बांधली तरीसुद्धा जिचा अखंड ओघ चारी खंडात महापुरानं वाहत राहिला, वेदांची पानं जिच्या ओघावर तरंगत गेली, कठोर शक्तीचे मोठाले राजदंड जिच्या गळ्यात रुतून बसले, ती दारू म्हणजे काही सामान्य वस्तू नव्हे. दारूची विनाशक शक्ती तुला माहीत नाही. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात टिकार धरून राहणारी इमारत दारूच्या शिंतोड्यानी मातीला मिळेल. दारू गोळ्यांच्या तुफानी माऱ्यासमोर छाती धरणारे बुरुज या दाराच्या स्पर्शानं गारद होऊन जमीनदोस्त होऊन पडतील. फार कशाला, पूर्वीचे जादूगार मंतरलेलं पाणी शिंपडून माणसाला कुत्र्या मांजरांची रूपं देत असत. ही गोष्ट तुझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्याला, आजच्या पंडिताला केवळ थट्टेची वाटेल. पण रामलाल, दारूची जादू तुला पाहायची असेल तर तुला वाटेल तो 32 लक्षणी आणि सर्व सद्गुणी पुरुष पुढं उभा कर आणि त्याच्यावर दारूचे 4 थेंब टाक. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तुला या मनुष्याचा अगदी पशु झालेला दिसू लागेल. अशी ही दारू आहे, समजलास? रामलाल म्हणतो, तुझ्या मनोनिग्रहानं, तुझ्या विचारशक्तीनं सुधा तू मनात आणल्यावर तुला काय करता येणार नाही. अरे, दारू कितीही अचाट शक्तीची असली तरी तिच्या पकडीतून तुला खात्रीनं सुटता येईल. आपल्या निश्चयाची नीट आठवण कर. सुधाकर म्हणतो, कसला कपाळाचा तो निश्चय. दारूच्या बेशुद्धीत घोंगडीवर घरघरात पडलेल्या आसन्न मरणानं शेवटच्या नजरेनं एखाद्याला सावधपणानं ओळखल्यासारखं केलं तर जीवनकलेच्या तशा तुटल्या आधारावर विवेकी पुरुषानं भरवसा ठेवून भागत नाही. आजपर्यंत मला सुद्धा असंच वाटत होतं, पण भाई, आता माझी पुरी खात्री झाली आहे की दारूच्या पेचातून मनुष्याची कधीही सुटका व्हायची नाही. रामलाल,
नदीच्या महापुरात वाहताना गारठ्यानं हातपाय आखडल्यावर नदीत खात्रीनं आपला जीव जाणार अशी जाणीव झाली तर बुडत्याला त्या पांगळ्या हातापायानी ओघाच्या उलट पोहून नदीतून बाहेर येता येईल का? भडकलेल्या गावहोळीच्या फोपाट्यात भाजून निघताना जीव जाण्याची धास्ती वाटली तरी जळत्याला त्या जात्या जीवाच्या शेवटच्या श्वासांचे फुंकर मारून ती भोवतालची आग विझविता येईल का? मग या दोन्ही महाभूतांच्या ओढत्या जाळत्या शक्ती जिच्यात एकवटल्या आहेत त्या दारूच्या कब्जात गळ्यापर्यंत बुडाल्यावर प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती लाभली तरी मर्त्याला बाहेर कसं येता येईल? रामलाल, दारूची सवय सुटण्याची एकच वेळ असते आणि ती वेळ म्हणजे प्रथम दारू पिण्यापूर्वीचीच. पहिला एकच प्याला, मग तो कोणत्या का निमित्तानं असेना, ज्यानं एकदा घेतला तो दारूचा कायमचा गुलाम झाला. निव्वळ हौशेनं जरी दारूशी खेळून पाहिलं तरी दिवाळीचा दिवा भडकून होळीचा हल्लकल्लोळ भडकावल्या वाचून राहायचा नाही. रामलाल, दारूची कूळ कथा एकदाच नीटपणानं ऐकून घे. दम खा, मला एकदा पेला भरून घेतो. रामलाल तोंड खाली करतो. बस ऐक आता नीट. प्रत्येक व्यसनी मनुष्याच्या दारूबाज आयुष्याच्या समूहावस्था, उन्मादावस्था व प्रलयावस्था अशा 3 अवस्था हटकून होतात. या प्रत्येक अवस्थेची क्रमाक्रमानं सुरुवात एकच प्याला नेहमी करीत असतो. प्रत्येक दारूबाजाची दारूशी पहिली ओळख नेहमी एकच प्याल्यानं होत असते. थकवा घालविण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी, कुठल्याही कारणामुळं का होईना, शिष्टाचाराचा गुरुपदेश म्हणून म्हण किंवा दोस्तीच्या पोटी आग्रह म्हणून म्हण, हा एकच प्याला नेहमी नवशिक्याचा पहिला धडा असतो. एखादा अक्षरशत्रू हमाल असो किंवा कवींचा कवी आणि संजीवनी विद्येचा धनी एखादा शुक्राचार्य असो, दोघांचाही या शास्त्रातला श्री गणेशा एकच, हा एकच प्याला. दारूच्या गुंगीनं मनाची विचारशक्ती धुंदकारल्यामुळं मनुष्याला मानसिक त्रासांची किंवा देहाच्या कष्टाची जाणीव तीव्रपणाने होत नाही आणि म्हणून या अवस्थेत दारूबाजाला दारू नेहमी उपकारी वाटत असते. जनलज्जेमुळं आणि धुंद उन्मादाच्या भीतीमुळं समजत्या उमजत्या माणसाला घटकेपुरती सुद्धा बेशुद्धपणाची कल्पना अजानपणामुळं फारच भयंकर वाटत असते आणि म्हणून सुरुवातीला जनलज्जे इतकीच नवशिक्या दारूबाजाला गैरशुद्धीची भीती वाटत असते. अशा दुहेरी भीतीमुळं या अवस्थेत मनुष्य दुष्परिणाम होण्या इतका अतिरेक तर करीत नाहीच, पण आपल्याला पाहिजे त्या बेताची गुंगी येईल इतक्या प्रमाणातच नेहमी दारू पित असतो आणि म्हणून समूहावस्थेत दारूबाजाला प्रमाणशीर घेतलेली दारू हितकारक आणि मोहकच वाटते. दारूच्या दुसऱ्या आणखी तिसऱ्या परिस्थितीतले दुष्परिणाम याच्या इष्टमित्रांनी यावेळी दाखविले म्हणजे ते त्याला अजिबात खोटे, अतिशयोक्तीचे किंवा निदान दुसऱ्याच्या बाबतीत खरे असणारे वाटू लागतात. सुरुवातीच्या प्रमाणशीरपणामुळं स्वतःचं व्यसन त्याला शहाण्या सावधपणाचं वाटतं आणि अवेळी दाखविलेली ही चूक चित्र पाहून आपले इष्टमित्र भ्याले असतील किंवा आपल्याला फाजील भिवविण्यासाठी ती दाखविली जातात अशी तरी स्वतःची मोहक फसवणूक करून घेऊन दारूबाज आपल्या उपदेशकांना मनातून हसत असतो. याच अवस्थेतून न कळत आणि नाईलाजानं पुढच्या अवस्था उत्पन्न झाल्यापासून राहत नाहीत हे दुर्दैवी सत्य यावेळी मनुष्याला पटत नाही आणि तो आपलं व्यसन चालू ठेवतो. परंतु मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर सवयीचा असा काही परिणाम घडतो की आज एका गोष्टीचा जितक्यामुळे जो परिणाम होतो तोच तितक्यामुळे उद्या होत नाही
आणि म्हणून दारूबाजाला रोजच्या इतकीच गुंगी आणण्यासाठी कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक दारू पिण्याचं प्रमाण अधिक वाढत इतक्या नाजूक मर्यादेवर जाऊन ठेपलेलं असतं की बैठक संपल्यानंतर एकच प्याला अधिक घेतला तर तो अतिरेकाचा झाल्या वाचून राहू नये. या सावधपणाच्या अवस्थेची मुख्य खूण हीच असते की अगदी झोप लागण्याच्या वेळी मनुष्य पूर्ण सावध असतो. निशेचा थोडासा तरी अंमल असेल अशा स्थितीत त्याला झोप घेण्याचा धीर होत नाही. अशा स्थितीत एखाद्या दिवशी कुठल्या तरी कारणामुळे विशेष रंग येऊन मित्रमंडळी एकमेकांना आग्रह करू लागते. आपण होऊन आपल्या प्रमाणाच्या शुद्धीत राहण्याच्या कडेलोट सीमेवर जाऊन बसलेल्या दारूबाजाला त्या बैठकीचा शेवटचा म्हणून आणखी एकच प्याला देण्यात येतो. समूहावस्था संपूर्ण उन्मादावस्था पहिल्यानं सुरू करणारा असा हा एकच प्याला बरळणं, तोल सोडणं, ताल सोडणं, कुठंतरी पडणं, काहीतरी करणं या गोष्टी या अतिरेकामुळे त्याच्याकडून घडू लागतात. रामलाल, ही भाकड कथा ऐकून कंटाळू नकोस. या पुढच्या अवस्थात जितक्या जल्दीनं दारू मनुष्याचं आख्यान आटोपतं घेत जाते तितक्याच जल्दीनं मी दारूचं आख्यान आटोपतं घेतो. या उन्मादावस्थेत दररोज मनुष्याला भरपूर उन्माद होईपर्यंत दारू घेतल्याखेरीज चैन पडत नाही आणि समाधान वाटत नाही. इतक्या दिवसांच्या सरावामुळे शरीर आणि मन यांना जगण्यासाठी दारू ही अन्नापेक्षा अधिक आवश्यक होऊन बसते. या उन्मादावस्थेत निशेच्या अतिरेकामुळे वेळोवेळी अनाचार आणि अत्याचार घडतात. सावधपणाच्या काही पश्चातापामुळे तो हजारो वेळा दारू सोडण्याची प्रतिज्ञा करतो आणि कमकुवत शरीराच्या गरजेमुळे तितक्याच वेळा त्या प्रतिज्ञा मोडतो. कंगाल गरिबी आणि जाहीर बेआबरू यांच्या कैचीत सापडून तो दारू सोडण्याचा प्रयत्न करतो आणि निर्जीव शरीर आणि दुबळे मन यांच्या पकडीत सापडून तो अधिकाधिक पिऊ लागतो. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडित नाही आणि या अवस्थेत दारू मनुष्याला सोडित नाही. मद्यपानाचे भयंकर दुष्परिणाम भावी काळी आपल्याही ठिकाणी शक्य आहेत अशी दूरदृष्टीने भाग्यशाली जाणीव झाली तर एखादा नवशिका दारूबाज अतिशय करारीपणानं, पोलादी निश्चयानं आणि अनिवार्य विचारशक्तीनं पहिल्या अवस्थेत असताना एखादे वेळी तरी दारूचं व्यसन सोडायला समर्थ होईल. पण या दुसऱ्या अवस्थेत काही दिवस घालविल्यानंतरही दारूच्या पकडीतून अजिबात सुटणारा मनुष्य मात्र अवतारी ताकदीचा, ईश्वर शक्तीचा आणि लोकोत्तर निग्रहाचाच असला पाहिजे. उत्तरोत्तर अनाचार वाढत जातात आणि त्यानंतरचे पश्चातापाचे क्षण मनाला सहन होईनासे होतात. अशावेळी जगात तोंड दाखवायला वाटणारी लाज कोळून पिण्यासाठी निर्लज्जपणाने दारू कधीही सुटणार नाही आणि पश्चातापामुळे पिळून काढणारा सावधपणाचा एकही क्षण आपल्याजवळ न येऊ देण्याच्या निश्चयानं अष्टोप्रहार आणखी अखंड गुंगीत पडून राहण्यासाठी म्हणून तो एकच प्याला घेतो. दारू न पिण्याची प्रतिज्ञा मोडतो आणि पुन्हा तशी प्रतिज्ञा करीत नाही. हा एकच प्याला म्हणजे तिसऱ्या प्रलयावस्थेची सुरुवात. भाई, आज सकाळी सिंधूजवळ प्रतिज्ञा करताना मला मूर्खाला कल्पनासुद्धा झाली नाही की आजच्या दिवशीच माझ्या आयुष्याची प्रलयावस्था सुरू होणार आहे. सकाळची सिंधूची आनंदी मुद्रा, तो आनंदाश्रू मिटत चाललेल्या माझ्या डोळ्यातली अखेरच्या आशेची ती निस्तेज लकाकी, वेड्या आशेच्या भरात आम्ही दोघांनी चुंबन घेतल्यामुळं बाळाच्या कोवळ्या गालावर आलेली लाली. भाई, आमच्या चिमुकल्या जगातला तो शेवटचा आनंद, तो आनंद जाऊ दे. या एकच प्याल्यात दारू पितो. म्हणतो, वेड्या, आता वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही.
इतका वेळ मी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या म्हणून अजान जीवा तुला थोडीशी आशा का वाटू लागली आहे? माझं हे ब्रह्मज्ञान पश्चातापाचं नाही, ते विषारी निराशेचं आहे. माझ्या दारूबाज आयुष्यातली ही तिसरी प्रलयावस्था आहे. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडित नाही, दुसऱ्या अवस्थेत दारू मनुष्याला सोडित नाही आणि तिसऱ्या अवस्थेत दोघेही एकमेकाला सोडित नाहीत. या अवस्थेत दारू आणि मनुष्य यांचा इतका एकजीव झालेला असतो की जीव जाईपर्यंत त्याचा वियोग होत नाही. अष्टोप्रहार दारूच्या धुंदीत पडला असता त्या धुंदीच्या गुंगीतच एखादा रोग बळावल्यामुळं म्हण, एखाद्या मानसिक आघातामुळं म्हण किंवा आकस्मिक अपघातामुळं म्हण, त्याचा एकदाच निकाल लागतो आणि तो निकाल जवळ आणण्यासाठी अशा भराभर दारू घेत बसणं एवढंच या जगात माझं काम आहे. हा एक, आणखी एक, बस आणखी एकच प्याला, पुन्हा भराभर पितो. रामलाल म्हणतो, सुधा सुधा काय करतो आहेस रे हे तू? सुधाकर म्हणतो, काय करतो आहे मी? ऐक रामलाल, तू माझा जिवलग मित्र, निश्चिम हित करता आहेस, पण तुझ्याहूनही माझा एक अधिक निश्चिम हित करता, माझाच नाही एकंदर जगाचा, जीव मात्राचा एक जिवलग मित्र, निश्चिम हित करता आहे. त्याच्या सन्मानाचा मी प्रयत्न करीत आहे. ज्याच्या पुढं धन्वंतरीनं सुद्धा हात टेकले आहेत, अशा रोग्याच्या यातनांनी तळमळणाऱ्या जीवाला अखेर कोण हात देतो? मृत्यू. दुष्काळाच्या उपासमारीमुळं तडफडून केविलवाण्या नाईलाजानं एकमेकांकडे पाहणाऱ्या मायलेकरांच्या दुःखाचा शेवट कशानं होतो? मृत्यूनं. आपल्या जुलमी जोरानं जीव कोटीला त्राही त्राही करून सोडणाऱ्या नराधमाच्या नाशांसाठी निराश मनुष्य जाती अखेर कोणाच्या तोंडाकडे पाहते? मृत्यूच्या. तो मृत्यू तुला आणि मला भेटण्यासाठी यायचाच. अशा परोपकारी काळपुरुषाला 2 पावलं आणायला गेलं तर त्यात आपली माणुसकी दिसून येऊन त्याचे तेवढे कष्ट वाचतील. अशा रीतीनं यमाला सामोरा जाण्यासाठी या दुबळ्या देहात मी दारूनं तकवा आणीत आहे. रामलाल, दुसऱ्याचा नाश केल्यामुळं आपल्याला खून चढतो खरा, पण मी ही आत्महत्या करीत आहे. तिचाच मला खून चढत चालला आहे. भल्या मनुष्या खुनी इस्मासमोर उभं राहणं धोक्याचं असतं. पुन्हा पितो. रामलाल म्हणतो, पण असा जीवाचा त्रागा करायचं काय कारण आहे? सुधाकर म्हणतो, काय कारण? एकच कारण, आणि तेही हा एकच प्याला. रामलाल म्हणतो, एकच प्याला, एकच प्याला. अरे या एकच प्याल्यात आहे तरी काय एवढं? सुधाकर म्हणतो, या एकच प्याल्यात काय आहे म्हणून विचारतोस? भाई अगदी वेडा आहेस. या एकच प्याल्यात काय काय नाही म्हणून तुला वाटतं. प्याला भरून घेतो. हा प्याला, हा भरलेला आहे खरा. यात काय दिसतं आहे तुला? रामलाल, मनुष्याच्या आयुष्यात निराशेचा शेवटचा असा काल येतो की ज्यावेळी जीविताची आठवणही मोहानं त्याला फसवू शकत नाही आणि मरणाच्या खात्रीमुळं तो स्वतःच्या देहावर मृत्यूच्या दरबाराची सत्ता कबूल करायला लावतो. मृत्यूच्या भयानक स्वरूपाशी मनुष्याची दृष्टी परिचयानं एकरूप होताच तो क्षणभंगूर जगाकडे काळाच्या क्रूरपणाने पाहू लागतो. मनुष्य हृदयातल्या सहज काव्य स्फूर्तीतही हा दृष्टीतला क्रूरपणा खेळू लागतो. अशा वेळी तीव्र निराशेनं कडवटलेल्या मृत्यूच्या क्रूर काव्यदृष्टीने पाहताना सुंदर वस्तूबद्दल सुद्धा भयान कल्पना आठवतात. त्या दृष्टीनं पाहताना आईच्या मांडीवर समाधानानं स्तनपान करणारं मूल दिसलं की ते तिथल्या तिथं मेलं तर त्या आईला काय दुःख होईल, असं चित्र अशा क्रूर कल्पनेपुढं उभं राहतं. हळदीनं भरलेली नवी नवरी पाहताच वपनानंतर ती कशी दिसेल याबद्दल कल्पना विचार करू लागते. रामलाल, मी हल्ली या अवस्थेत आहे आणि माझ्या कल्पनेला मद्यपानाच्या ज्योतीची
ज्वाला प्रदीप्त करीत आहे. अशा वेळी मी उचंबळून बोलत आहे. आता माझ्या दृष्टीनं या एकच प्याल्यात काय भरलेलं आहे ते पहा. पृथ्वीनं आपल्या उदरीच्या रत्नांचा अभिलाष केल्यामुळे खवळलेल्या सप्त समुद्रांनी आपल्या अवाढव्य विस्तारानं पृथ्वीला पलान घालण्याचा विचार केला. त्या जलप्रलयाच्या वेळी कूर्म पृष्ठाच्या आधारावर पृथ्वीनं आपला उद्धार केला. पुढे विश्वाला जाळण्याच्या अभिमानानं आदित्याला 12 डोळे उघडले. आदित्यानं 12 डोळे उघडले. त्या अग्निप्रलयात एक वटपत्रावर चित्तस्वरूप अलिप्त राहून त्यानं सारी सृष्टी पुन्हा श्रंगारली. उभयंताच्या या अपमानामुळं अग्नी आणि पाणी यांनी आपापलं नैसर्गिक वैर विसरून सजीव सृष्टीच्या संहाराचा विचार केला. परीक्षितीचा प्राण घेण्यासाठी मत्सराच्या द्वेषानं तक्षकानं बोरातल्या अळीचं रूप घेतलं. त्याप्रमाणे खवळलेले सप्त समुद्र सुडाच्या बुद्धीनं या युल्याशा टिचभर प्याल्यात सामावून बसले आणि आदित्यानं आपली जाळण्याची आग त्याच्या मदतीला दिली. मनुष्याच्या दृष्टीला भूल पाडणारा मोहकपणा आणण्यासाठी तरण्या ताठ्या विद्वांच्या कपाळांचं कुंकू घालवून त्या बुडत्या आगीला लाल तजेला आणला. या एकाच प्याल्यात इतकं कडू अवलादीची दारू भरली आहे. नीट बघितलीस ही दारू? प्याला पितो आणि म्हणतो, आता या रिकाम्या प्याल्यात काय दिसतं तुला? काही नाही. नीट पहा. म्हणजे श्रीकृष्णाच्या तोंडात विश्वरूप दर्शन प्रसंगी यशोदेला जे चमत्कार दिसले नसतील ते या रिकाम्या प्याल्यात तुझ्या दृष्टीला दिसतील. काबाड कष्ट उपसून आलेला थकवा घालविण्याच्या आशेनं दारू पिणाऱ्या मजुरांच्या या पहा झोपड्या. निरुद्योगाचा वेळ घालविण्यासाठी म्हणून दारू पिणाऱ्या श्रीमंताच्या या हवीला केवळ प्रतिष्ठितपणाचं लक्षण म्हणून चोचल्यानं दारू प्यायला शिकलेल्या पडत मूर्खांचा हा तांडा. अकलीच्या मार्गानं न साधणारी गोष्ट मजलशीत एखाद्या जवळून साधून घेण्यासाठी धूर्ततेनं त्याच्याबरोबर म्हणून थोडीशी प्यायला लागून पिता पिता शेवटी स्वतःही बुडालेल्या व्यवहार पंडितांची ही पागा. उद्योगी गरीब, आळशी, श्रीमंत, साक्षरम पडत मूर्ख, निरक्षर व्यवहारी सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पहा एकच प्याला. दारूबाज नवऱ्याच्या बायकांची ही पहा फांडरी फटफटीत कपाळं. दारूबाजांच्या पोरक्या पोरांच्या या उपासमारीच्या किंकाळ्या. करत्या सवरत्या मुलांच्या अकाली मरणानं तळमळणाऱ्या वृद्ध माता पितरांचं विव्हळणं. चोरीस गेलेल्या 14 रत्नांच्या मोबदल्यासाठी या एकच प्याल्यात सामावलेल्या सप्तसमुद्रांनी दारूच्या रूपानं भूमातेची कैक नररत्न अकाळी पचनी पाडली. स्त्री जातीला नटविण्यासाठी समुद्राच्या उदरातून जितकी मोती बाहेर निघाली त्याच्या दसपट आसवांची मोती दारूमुळं स्त्री जातीनं या एकाच प्याल्यात टाकली आहेत. बेवारशी बायकांची बेअब्रू, बेशरम बाजार बसव्यांची बदचाल, बेकार बेरडांची बदमाशी, बेचिराक बादशाही, जिवलग मित्रांच्या मारामाऱ्या, दगलबाजी, खून. रामलाल, हा पहा जगावर अंमल चालविणारा बादशाह सिकंदर दारूच्या अंमलाखाली केवळ मारेकरी बनून आपल्या जिवलग मित्राचा खून करीत आहे. तो पहा मेलेल्याला सजीव करणारा दैत्यगुरू शुक्राचार्य आपल्या या संजीवनीसह या एकाच प्याल्यात स्वतःच मरून चूर झाला आहे. जगाच्या उद्धारासाठी अवतरलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याचे हे पहा 56 कोटी यादव वीर दारूच्या एकाच प्याल्यात बुडून अद्दभात भोगीत आहेत. पेल्यात दारू भरू लागतो. रामलाल त्याचा हात धरू लागतो आणि पुढं तो म्हणतो, हट्टी मूर्खा, अजून माझा हात धरतोस? आता माझा हात धरून काय फायदा होणार? अजून तुला हा एकच प्याला थट्टेचा वाटतो का? रामलाल, अनादिकालापासून समुद्रात बुडालेली जहाजं, मनुष्य संहाराचा अफाट पसारा ही सारी एकवटून लक्षात आणली म्हणजे
सामान्य मनुष्य बुद्धीला या सर्वांनी गजबजलेला समुद्राचा तळ भयानक वाटू लागतो. भाई, तू बंदिवान आहेस आणि कल्पकही आहेस. माझ्या हातातला हा लहानसा एकच प्याला तुझ्या कल्पनेच्या विश्वात इतका मोठा होऊ दे की या सुंदर जगाचा जितका भाग त्या पेल्याच्या तळाशी रुतून बसला आहे तो तुझ्या डोळ्यासमोर नाचू लागेल. तुझी दृष्टी भेदरू लागली, तरळू लागली. रामलाल, हाच तो विराट स्वरूप एकच प्याला. रामलाल, हे उग्र आणि भयानक चित्र नीट पाहून ठेव. माझा हातचा पेला काढून घेण्याच्या भरीला पडू नकोस. परोपकारी मनुष्या, इतका वेळ घसा फोडून तुझ्या कल्पनेपुढं हा विराट स्वरूप एकच प्याला मूर्तिमंत उभा आहे. तो या सुधाकरासाठीच नव्हे, जा साऱ्या जगात तुझ्या वैभवशाली वाणीनं हे मूर्तिमंत चित्र, हा विराट स्वरूप एकच प्याला अशा उग्र स्वरूपात प्राणीमात्रांच्या डोळ्यापुढं उभा कर. चार चौघांच्या आग्रहानं किंवा कुठल्याही मोहानं फसलेला एखादा मनुष्य पहिला एकच प्याला ओठाशी लावतो आहेस. तोच हा विराट स्वरूप एकच प्याला त्याच्या डोळ्यापुढं उभा राहून त्याच्या भेदरलेल्या हातातून तो पहिला एकच प्याला गळून पडला आणि खाली पडून असा खळकन भंगून गेला तरच या सुधाकराचा दारूत बुडालेला जीव सप्त पाताळाच्या खाली असला तरी समाधानाचा एक निश्वास टाकील. रामलाल, यापुढे हे तुझं काम आणि हे माझं काम. तिथे पुन्हा पितो. रामलाल म्हणतो, सुधाकर, डोळ्यांनी पाप पाहवत नाही म्हणतात, पण आता यापुढं मात्र. सुधाकर म्हणतो, प्रतिज्ञा पुढं बोलूच नकोस, म्हणजे मी मोडल्याचं पाप लागणार नाही. भाई, माझं दारूचं व्यसन एक वेळ सुटेल, पण माझं व्यसन सोडविण्याचं वेळ तुझ्या डोक्यातून मात्र जाण्याचं कठीण दिसतं. रामलाल, एकच प्याला, एकच अनुभव. केवळ दारूपुरताच हा सिद्धांत मी तुला सांगितला नाही. मोहाची जी जी वस्तू असेल त्या प्रत्येकीच्या बाबतीत हाच सिद्धांत आहे. स्त्रियांची गोष्ट घे. एखाद्या स्त्रीकडे कित्येक वेळा पाहिलं, दयेनं पहा, ममतेनं पहा, जाऊ दे. रामलाल, तू शहाणा आहेस आणि शरद माझी ती बहीणच आहे. तू तिला मनापासून मुलगी मानलीच आहेस. चांडाळाच्या मनात सुद्धा इथं पापाची कल्पना येणार नाही ना. लाख वेळा तू तिच्याकडे निर्दोष दृष्टीनं पाहिलं आहेस ना. जा, बोलण्याच्या भरात बेसावधपणानं तिच्या अंगाला एकदा नुसता स्पर्श कर. बाई, एकच स्पर्श, पण तेवढ्यानं माणुसकीचं मातेरं होऊन तू जन्माचा पशु होशील. रामलाल म्हणतो, स्वतःच्या मनाशी एकच प्याला, एकच स्पर्श शब्दांचं शहाणपण शिकवायला म्हणून मी इथं आलो आणि शहाणपणाचे शब्द शिकून परत चाललो. एकच प्याला, एकच स्पर्श, एकच कटाक्ष. मोहाच्या कोणत्याही वस्तूचा पहिला प्रसंगच टाळला पाहिजे. नंतर सावधपणानं वागणं म्हणजे जन्माचा पशु. शरदचा एकच स्पर्श पशु. आता उघड बोलतो, सुधा, आंधी घरी चल. इथे चौथा प्रवेश संपतो. ते सगळं घरी जातात आणि पाचवा प्रवेश या अंकाचा सुरू होतो आणि स्थळ आहे सुधाकराचे घर. पात्रे आहेत सिंधू, दीनवेशाने दळीत आहे आणि पाळण्यामध्ये मुलं आहे. सिंधू म्हणते, चंद्र चवतीचा, रामाच्या बागेमध्ये चाफा नवतीचा. हे 2-4 वेळ म्हणते. पाळण्यात तोपर्यंत मूल रडू लागते आणि मग ती म्हणते, अगं बाई, बाळ उठला वाटतं. उठून त्याला पाळण्यातून बाहेर घेते आणि म्हणते, आज चौथीची ही चिमुकली चंद्रकोर लवकर का बरं उगवली? चतुर्थीचा उपास लागला वाटतं चिमण्या चंद्राला. भूक लागली का बाळाला? बाळ,
थांब जरा, आता गीता ताई येतील, त्यांना दूध आणायला सांगू माझ्या बाळासाठी. बरं आता का बरं काजळ काठ भिजवतोस असा? मगाशी थोडं दूध पाजलं होतं, तेवढ्यावरच थोडी वेळ काढायला नको का? असा हट्ट करू नये. मागितल्या वेळी दूध मिळायचे दिवस राजसा आता आपले नाहीत रे. आपल्या लेकी गोकुळीच्या गोठणी ओस पडल्या. गरिबीत लहान जीवाला सुद्धा मोठ्या माणसाची समजूत यायला हवी. बरं बाळ, असं आता कसा बरं हसलास? असाच शहाणपणा शिकला पाहिजे. आता गुणाचं मोठं गोजीरवाना आहे माझं. दृष्टसुद्धा लागेल एखाद्याची अशा गुणाच्या करणीनं. झालं, लागलीच दृष्ट. आली बाळगंगा डोळ्यातून. माझ्या डोळ्यातून पाणी आलं म्हणून का वाईट वाटलं तुला? बाळा, मी रडते म्हणून तू सुद्धा असाच रडणार का? मी रडू नको तर काय करू? आज वाटलं देवाला दया आली म्हणून. चांगली शपथ घेऊन सोडणं झालं होतं, पण आपलं दैव आड आलं. आत्ताच बाईनं सांगून पाठविलं हे क्लबात जाऊन पुन्हा घ्यायला सुरुवात झाली म्हणून. आता बाळा, संसारातला तुझाच काय तो आधार. बाळ, लवकर मोठे व्हा आणि आपल्या गोजेऱ्या हाताने माझी आसवं पुसवून टाका. तोवर या आसवांच्या अखंड धारेनं तुझ्या आटलेल्या दुधाचा वाढावा करायला नको का? ऐकता ऐकता डोळे मिटून ध्यान मांडलं का इतक्यात. हसायला वेळ नाही, न रडायला वेळ नाही. नीच मी गाणं म्हणते त्याला मांडीवर निजवून पुन्हा दळू लागते आणि इतक्यामध्ये गीता प्रवेश करते. आणि मग त्यावेळेस सिंधू म्हणते, चंद्र चौथीचा रामाच्या ग बागेमध्ये चाफा नवतीचा. पुन्हा पुन्हा म्हणू लागते गीतेला पाहून आणि म्हणते पुढे, अगं बाई गीताबाई, अशा उभ्या का? बसा ना. आज तळीरामाची तब्येत कशी आहे? काही उतार वाटतो आहे का? गीता म्हणते, उतार नाही न काही नाही, पण बाईसाहेब काय तुमची दशा ही? जात्याची घरघर सुद्धा अशा गाण्यानं गोड करून घेता आहात, तेव्हा धन्य म्हणायची तुमची. सिंधू म्हणतात ना, वासना तशी फळं, वासना तशी फळं. बाबांच्या घरी माझ्या लहानपणी आमची मोलकरीण रोज पहाटेची गोड गळ्यावर हे गाणं म्हणून दळीत असायची. मी नित्य नियमानं आपल्या तरुणावर पडल्या पडल्या ते ऐकायची. बाळपणाची समजूत एकदा आलं सहज मनात, आपण हे असंच गाणं म्हणून दळावं असं. देव बापडा कुठं तेवढंच ऐकत होता. त्यावेळी त्याला माझा बाळहट्ट नाही पुरवता आला. आता सटवीच्या फेऱ्यात सापडून पुन्हा बाळपण लाभलं आणि दळण्याची हौस पेटली. त्या गोष्टीची आठवण होऊन गाणं म्हणत होते. झालं हो, पण काय हो गीताबाई, संध्याकाळी हे दळण द्यायचे आहे, त्याचे किती पैसे मिळायचे आहेत? गीता म्हणते, 6. सिंधू म्हणते, मग ते आता नाही का मिळायचे? गीता म्हणते, कामाआधी कसे मिळतील? सिंधू म्हणते, अगदी हाती पायी पडले तरी नाही का मिळायचे? गीता म्हणते, त्या घरची माणसं मोठी नतद्रष्ट आहेत मेली. पाप मागितल्यानं द्यायची नाहीत कुणाला. पण बाईसाहेब, आताच कशाला हवे होते पैसे? सिंधू मनातच म्हणते, आता काय सांगायचं या मुलीजवळ. घरात चिमणीच्या चाऱ्यापुरता सुद्धा आधार नाही, हे कसे सांगू तिला? देवा लक्ष्मी नारायणा, कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरवीशी दारोदारी. यात पुरुषार्थ, पण तुझ्याकडे काय दोष? पूर्वजन्मी केलं ते कपाळी उमटलं, त्याला तो काय करणार? मागल्या जन्मी ब्राह्मण ताटावरून उठवला असेल म्हणून आज अन्नासाठी 10 दिशा पाहणं आलं. अतीत अभ्यागताला रित्या हाती दवडलं असेल म्हणून घरची लक्ष्मी पारखी झाली. हिरव्या कुरणातून गाई गुजीला हकललं असेल तेव्हा आज बाळाला दूध मिळत नसेल. आमचं संचित खोटं, तिथं तुझ्याकडे काय बरं गाराणं आणायचं? आणि मग ती गाणं म्हणते, कशी मी प्रभो निंदू तुला,
नच बघे तुझ्या दोषा, कोणावरी रोषते, अनोही धरीन मी दोषी शोभाला. हे ध्रुवपद गाण्याचं म्हणते. त्याचबरोबर संचित छळीते माझे असे, भजनी त्याच्या, नच बलव तुझ्या अमरा दयेला. त्यानंतर गीता म्हणते, सांगितलं नाही तुम्ही कशाला आता हवेत पैसे ते. शंदू म्हणते, काय सांगायचं गीताबाई, आज की नाही आमच्या घरात अन्नपूर्णा माई अगदीच रुसून बसली आहे हो. देवाच्या अक्षतापुरते सुद्धा तांदूळ नाहीत घरात. म्हणून म्हणत होते मुठभर भात उकडला म्हणजे मध्यान्न टळेल कशी तरी. माझ्यापाशी हे एवढे 2 पैसे बाळाच्या दुधापुरते आहेत काय हे. गीता म्हणते, हत्तीच्या. अहो मग माझ्या मनातच म्हणते, अगं बाई, पण माझ्याजवळचे म्हटले तर या घ्यायच्या नाहीत. मोठ्यानं बोलते बाईसाहेब. तसं अर्जवूनच मागितले तर त्यांच्याकडून किती बरं. पैसे मोजीत मोजीत बोलते, 1 2 3 आणि उघड मोठ्यानं म्हणते, 4 पैसे मिळतील. नाही असं व्हायचंच नाही. अगदी येऊ का जाऊन. अगदी उभ्या उभ्या आले हं. शिंदू म्हणते, अगदी बसल्या बसल्या सुद्धा आणाल. हे बघा तसं नको. हे 2 पैसे घ्या आणि बाळासाठी आधी दूध आणा. मघापासून तो भुकेनं कासावीस झाला आहे. तवर मी हे दळण आटोपते सारच, मग ते घेऊन जा म्हणजे झालं. गीताबाई म्हणते, बाईसाहेब, 10 वेळ तोंडावर आला असेल, पण आता टाकतेच बोलून. तुमच्या घाची अशी विटंबना झाली आणि तुम्ही तिकडच्या तब्येतीच्या चौकशी करता. त्या दिवशी कथेत ऐकलं त्या घटकेपासून माझ्या मनाला कसा चटका लागला आहे. घटोत्कचाला कर्णाची शक्ती लागली तेव्हा त्यानं विचार केला की मागं पडलो तर पांडवांचीच माणसं चेंगरून मारतील. म्हणून तसाच पुढं झेप घालून त्यानं एवढं मोठं कलेवर कौरव सेनेवर टाकलं. बघा, एकेकाने मरता मरता आपल्या माणसाची हितं पाहिली आणि आमच्याकडून अगदी अखेरीला दादासाहेबांना ही दारूंची सवय लावली. आणखी तुमच्या सोन्यासारख्या सोज्वळ संसारात माती कालवली. होणं जाणं कोणाच्या हातचं नसतं, पण त्यापेक्षा आपलं आज उद्या व्हायचं तेच 4 वर्ष आधी. शिंदू म्हणाली, हं गीताबाई, असं भलतं बोलावं का. जा घरातून ते भांडं घेऊन लवकर जाऊन या पाहू आधी. वेड्या नाही तर कुठल्या. आणखी हे बघा, बाळ मांडीवर निजला आहे म्हणून दळताना अवघडल्यासारखं होतं. त्याला तेवढा असाच त्या अंथरुणावर नेऊन ठेवा. पाहू जाता जाता. गीता मुलाला घेऊन जाते. चंद्र चवतीचा मूल रडू लागते. अगं बाई, जागा झाला वाटतं, आणा त्याला इकडे. गीताबाई. गीता मुलाला परत आणून देते व जाते. लवकर या बरं का. बाळ, का बरं झोप मोड झाली तुमची. फार लागली का भूक. आत्माराम भुकेनं तळमळत असल्यावर डोळ्याला डोळा लागणार तरी कसा. बाळ, जरा थांब, आता येतील हं गीताबाई. अगं बाई, असा उपाशी आशेनं या पिठाकडे पाहायला लागलास. बाळ, अस्वस्थाम्याला त्याच्या आईनं पीठ पाणी कालवून देऊन त्याची दुधाची तहान कशी तरी भागवली. पण बाळ, आपली नशीबं अगदीच पांगळी आहेत. यातल्या चिमूटभर पिठावर सुद्धा आपली सत्ता नाही. ते लोकांचं आहे. त्या पीठ पाण्याचा ओघळ तुझ्या तोंडावर राहिला तर राजसा तारामतीचा रोहिदास तुला हंसून हिनवायचा नाही का. गुण गंभीरा तेजीन लवधीरा, सत्व परीक्षा महा, यदा परमेश्वर नियोजी, अवसाद तेव्हा उचित काविरा. हे गीत तिथं भैरवी या चालीवर म्हटलं जातंय. त्यानंतर शिंदू पुढं म्हणते, नको रडवं तोंड करून गडे. त्या आल्या हं गीताबाई दूध घेऊन. त्यांना पाहते आणि पाहून म्हणते, अगं बाई, येणं झालं वाटतं. पण हे कसलं येणं देवा. काय पाहणं नशिबी आणलंस. हे सुधाकर येतो. त्याचे पाय लटपटत आहेत. सुधाकर म्हणतो, शिंदू इकडे ये, मला आणखी प्यायची आहे. फार नाही, फक्त 1च प्याला. पैसे आण.
शिंदू पैसे आण. शिंदू म्हणते आता कुठले बरं आणू पैसे मी, माझ्याजवळ काही नाही अगदी. सुधाकर म्हणतो खोटं बोलतेस, आहेत, चल आण. आणतेस की नाही, का जीव घेऊ. शिंदू म्हणते आपल्या पाया शपथ माझ्याजवळ आता काही नाही. आता 2 पैसे होते तेवढे बाळासाठी दूध आणायला दिले तेवढेच. अगदी बाळाच्या गळ्यावर हात ठेवून सांगते हवी तर. सुधाकर म्हणतो त्याचा गळा दाबून टाक, का दिलेस पैसे. शिंदू म्हणते बाळासाठी नकोत का द्यायला, असं काय करायचं हे. सुधाकर म्हणतो चल जाव, मला नाहीत आणि त्याला पैसे आहेत. नवऱ्यापेक्षा ते कार्ट जास्त आहे काय. शिंदू तू पतिव्रता नाहीस, हरामखोर. ते कार्ट त्या रामलालचं आहे, माझं नाही. शिंदू म्हणते शिव शिव, काय बोलणं हे. सुधाकर म्हणतो शिव शिव नाही, रामलालचे आहे. आता मारून टाकतो. एक मोठी काठी घेऊन मलाकडे जातो. शिंदू घाबरून जाते. अगं बाई आता कसं करू. हाका मारून जर चौघांना जमिलं तर तिकडून काहीतरी भलतंच व्हायचं. देवा काय रे करू आता. माझ्या फाटक्या अंगाचं मायेचं पांघरून कसं पुरणार माझ्या बाळाला आता. सुधाकर काठी मारतो. शिंदू मध्ये येते. तिला काठी लागून खूप पडून ती बेशुद्ध पडते. शिंदू म्हणते देवा सांभाळ रे माझ्या बाळाला. सुधाकर म्हणतो तू मर आता, कार्ट मर जाव. काठी मारतो, मूल मरते. पद्माकर येतो. पद्माकर म्हणतो हरामखोरा, काय केलंस हे. सुधाकर म्हणतो काही नाही, आणखी घ्यायची आहे, एकच प्याला. पडदा पडतो. 4था अंक या ठिकाणी समाप्त होतो.